जाणीव असावी की आम्ही केलेल्या कार्यातून केंद्र आहे. अलीकडच्या काळामध्ये फार जुने जाणते सगळे टेबल लँडचे इथं चालक मालक आहेत, नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, त्याची निश्चित असते. परंतु त्या ठिकाणी जे ओरिजिनल बिल्ला मालक आहेत, ज्याचे घोडे आहेत, त्यांनी ते घोडे रेंटवरती दुसऱ्यांना दिलेले आहेत. त्या ठिकाणी काही गुन्हेगार प्रवृत्तीची मुलं घोडा चालवायला आलेले आहेत. त्या ठिकाणी दारू पिऊन घोडागाडी चालवली जाते. अशा बऱ्याचशा घटना पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत. तर आजची आपली जी मीटिंग आहे ती अंतिम मीटिंग आहे सीझन पूर्वीची. याच्या पुढे आपण आता ऍक्शनला सुरुवात करतो आहे. तर आजच्या मीटिंग मध्ये काही सूचना अशा आहेत की नगरपालिकेने आम्हाला वर जे रेटचे बोर्ड लावलेले ते छोटे बोर्ड आहेत आणि त्याची संख्या 2 आहे. तर ते किमान 5-6 ठिकाणी रेट कार्डचे बोर्ड त्या ठिकाणी लावावे. जे येणाऱ्या पर्यटकांना छोटा घोडागाडीचा राऊंड कितीला आहे, सिंगल राईड कितीला आहे, मोठी गाडी कितीला आहे, या सर्व रेट त्या ठिकाणी स्पष्टपणे आलेल्या पर्यटकांना दिसलेले पाहिजे. त्या रेटच्या बाबतीमध्ये कुठल्याही हॉर्स रायडरनी तक्रार केली की साहेब तिथं 500 रुपयाचा राऊंड आहे, माझ्याकडून 2000 रुपये घेतलेले आहेत, तर तुम्ही तो रूल ब्रेक केलेला आहे, लोकांना लुटायचं काम केलेलं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम करणार असाल तर पर्यटक 100% त्या ठिकाणी येणार नाही. तुमच्या मीटिंग नंतर सगळ्यांना मी बोलायला संधी देणार आहे. तुमच्या सूचना ज्या प्रशासकीयमध्ये दगड बसवले असेल अशा पद्धतीने किती लोक आहेत, काय आहे. परंतु येणाऱ्या आपल्याकडे आज मंगळवार आहे मला वाटतं आणि 4 दिवसाचा वेळ आहे. असोसिएशनच्या अध्यक्षांनी सर्व 100 किती बिल्ले तो 172 हॉर्स रायडरच्या मालकाकडून त्यांच्या चालकाला त्याचे जे काही लोक आहेत त्या सगळ्यांना ड्रेस कोड करायचा आहे. तर ड्रेस कोड आम्ही सिलेक्ट करणार आहे. मला सगळे हॉर्स रायडर आणि तिथे असणारा माणूस हा ड्रेस कोड पाहिजे आहे. मग तुम्ही तो टी शर्ट करा, जर्किन करा, काय जे तुम्हाला उन्हाळ्यात फटेवर वाटते तशा पद्धतीनं बनवा. त्याच्या मॅनेजर त्याच्या पद्धतीचं नाव पाहिजे, खाली 5 गणी नगर परिषद काय जे टाकायचंय ते तो मॅटर तुम्हाला. आणि सगळ्यांचा युनिफॉर्म ड्रेस कोड असणार. युनिफॉर्म म्हणजे एकच कलर सगळ्यांना मॅच दिसला पाहिजे. बघा तुम्ही आपण हा निर्णय केल्यानंतर अतिशय जबरदस्त चांगले इम्प्रेशन तुमचं पर्यटकांवरती पडणार आहे. पर्यटक स्वतःहून तुम्हाला एक्स्ट्राचे पैसे सुद्धा देऊ शकतात की आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर मालक किती चांगल्या प्रमाणात आहेत. मालक जे नाहीये त्यांना ह्या सूचना पास ऑन करायचे. आपल्याला येणार माझ्याकडे फ्रेट अनालायझर मशीन आहे. जो कोणी हॉर्स रायडर, जो कोणी घोडा मालक, जो कोणी मॅनेजर मला ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये सापडाल त्याचं लायसन त्याच दिवशी नगरपालिकेला प्रस्ताव जायला रद्द करण्यात येईल. त्यामुळं आता इथून मला टेबल लँड वरती बिलकुल मी तुम्हाला काल माझ्याकडे व्हिडिओ आहे. माझ्याकडे नगराध्यक्ष सगळ्या नगरसेवक पण आहे का, मी काल निविराच्या ग्राउंडच्या समोर एक टपरी आहे, त्या मागच्या जंगलामध्ये 2 लोक दारू प्यायला बसली होती. त्यांच्यावर मी कारवाई केली. आपल्याला घोषणावर नाही. आपण जरी तुम्ही पाचगणीचं पर्यटन लोकांना दाखवणार आहात का, हे पर्यटकांना वागणूक देणार आहात का, तर आपल्याला येत्या शनिवारी ड्रेस कोडचा आपण ड्रायव्हिंगमध्ये एखादाही कामगार व्हेरिफिकेशनच्या त्याचं कारण तुम्हाला सांगतो. वाई परिसरातनं, खाली मेढा परिसरातनं काही सोलापूरवरून मुलं या ठिकाणी आहेत ज्यांच्यावरती 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि ते मुलं तुम्ही इथं 2 पैसे मिळवण्यासाठी आणता आहात आणि त्या मुलांकडून उद्या क्राईम होणार आहे. सगळ्यांना नसरातपूरची घटना माहिती आहे, आत्ताची सगळ्यांनी बघितली. मागच्या 2 वर्षापूर्वी बेलापूरच्या वर्षी आपण टेबल लँडचं सुद्धा व्हेरिफिकेशन केलेलं आहे. पण आता काही जातात येतात काम